प्रभूचा धन्यवाद देऊया की खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढी आणि खरोखरच आज या सुदीन दिवशी परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि खरोखरच तो आपल्या बरोबर असल्यामुळे आपण त्याच्या चांगुलपणाचा आपण रोज लाभ घेऊ शकतो आणि खरोखरच या आजच्या दिवशी देवाचं वचन सांगतं, अहो कष्टी भाराक्रांत हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. आणि खरोखरच आज या सुंदरशा दिवशी आपले ओझे त्याच्यावर टाका, तो तुमची काळजी घेतो. आणि आज प्रार्थना करूया आणि आपल्या या सकाळच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माते महान प्रभू येशू बाप्पा, खरोखरच पिता आपलं नाव अद्भुत मंत्री, सनातन पिता, शांतीचे अधिपती आहे बाप्पा. आणि प्रभू येशू आजच्या या सुंदरच्या दिवशी प्रभू येशू बाप्पा आमच्या नागपुरात श्वास भरला प्रभू येशू, आम्हाला पुन्हा एकदा आजचा दिवस दाखवला प्रभू येशू बाप्पा. आणि खरोखरच पिता प्रभू येशू आपल्या वचनाप्रमाणे तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही पुरवतो. आणि खरोखर निश्चितच प्रभू येशू बाप्पा की तुमच्याशिवाय आम्ही काहीच नाही बाप्पा. आपलं वचन म्हणतं, परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ होय, परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर ते पहारे करणारे व्यर्थ होय. तुम्ही उशिरा झोपता व पहाटे लवकर उठता व कष्टाची भाकर खाता, हेही व्यर्थ आहे. तो आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही पुरवतो. आणि पवित्र आत्मा आज या सकाळच्या दिवशी स्वागत आहे बाप्पा. आमच्याशी बोला, स्तुती आराधनेद्वारे प्रभू येशू बाप्पा तुम्ही उंचावले जा बाप्पा. आणि सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व स्तुती, सर्व महिमा तुम्हाला आणि तुम्हाला जाओ प्रभू येशू. तुमच्याच नावाला सर्व गौरव, आदर, महिमा आणि सर्व स्तुती असो. हे प्रभू आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेप्रमाणे ते झाले व अस्तित्वात आले. Thou art worthy, O Lord, to receive glory, honor and power. For thou hast created all things, and for thy pleasure they are and were created. We bless you, we bless you, we bless you, Father, in Jesus' name we bless you. We invite you in our service, Lord. Minister to us, open thou mine eyes, O Lord, that I may behold wondrous things out of the Lord. Thank you, we welcome you, Holy Ghost. Father, we welcome you. Father, in Jesus' name I pray. Amen. खरोखरच प्रभू महान आहे. यावेळेस आपण गीत गाऊया, प्रभूच्या नावाला महिमा देऊया. आज मी गीत गातो, आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा ही इन चांद सितारों में है
इन चांद सितारों में है अश्क जो तेरा ही। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का था पान सका कोई। सागर है तू उल्फत का, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का था पान सका कोई। सागर है तू उल्फत का, हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे। खरोखरच प्रभू येशू महान आहे आणि खरोखरच की आज आपण आवाज उंच करून त्याचं वचन सांगता, अहो वेश्येनो आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारानो सज्ज व्हा, म्हणजे परात्पर राजा आत येईल। हा परात्पर राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, तो मृतातून प्रथम जन्मलेला, तो जिवंत देवाचे प्रतिरूप असलेला, अस्तित्वात नसणारी गोष्ट अस्तित्वात आणणारा या जिवंत देवाची आपण उपासना करतो। वचन सांगतो योहान 4:24 मध्ये, देव आत्मा आहे व त्या उपासकांनी ती उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी, अशांचा तो शोध घेत आहे। खरोखरच प्रभू येशू महान आहे आणि आपण अजून गीत गा प्रभू गौरवासाठी मैं हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। नारे लगाओ और गाओ, झंडा मसीह का फहराओ रे। नारे लगाओ और गाओ, झंडा मसीह का फहराओ रे। हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। हो लंबा सफर जिंदगी का, सच्चाई कोई न जाने रे। आके ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हो आके ऊपर तो लगाओ, यीशु के पास तुम आओ रे। हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह
का फैलाओ रे, ओ हो नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। जीवन में उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे, ओ हो जीवन में उलझा हुआ राही, यीशु के पास तुम आओ रे, गंदगी के राह सब छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो रे, ओ गंदगी के राह सब छोड़ो, जिंदगी में अब खुशी जोड़ो रे, ओ हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है, ओ यीशु का जन्म हुआ है, पापों का अंत हुआ है, खुशियाँ ये आज मिली है, प्रेम की धारा वही है, ओ खुशियाँ ये आज मिली है, प्रेम की धारा वही है, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया, हालेलुया गा, हालेलुया। नारे लगाओ और गाओ रे, झंडा मसीह का फैलाओ रे, ओ हो नारे लगाओ और गाओ रे, मसीह का फैलाओ रे, हालेलुया गा, हालेलुया, 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 हालेलुया गा, हालेलुया। Hallelujah. The Lord has been so good to us. परमेश्वर चांगला आहे. He's been so kind to us. He's been merciful to us. आणि खरोखरच He's a good God. तो चांगला परमेश्वर आहे. आपण अजून एक गीत गाऊया प्रभूच्या गौरवासाठी. खरोखरच की प्रभू येशूची दया सनातन आहे. He's been so good to us, so kind to us. He's merciful to us. His name is Jesus, Jesus, and truly His name is Jesus, man. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Come on, sing. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Glory, glory, glory to the King of
you're the Prince of Peace. Jesus, 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 you're the Prince of Peace. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hallelujah. Amen. फिर हम आंखों को बंद करेंगे. Let's close our eyes. We'll worship Him. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Hosanna, Hosanna, Hosanna in the highest. Lord, we lift up your name with a heart full of praise. Be exalted, O Lord our God. Hosanna in the highest. Hosanna in the highest. Above majesty, we worship your majesty. Unto Jesus be all glory, honor, and praise. Majesty, kingdom authority flows from his throne unto his own, his anthem reigns. So exalt, lift up on high the name of Jesus. Magnify, come glorify Christ Jesus the King. Majesty, we worship your majesty. Jesus who died, now glorify, King of all kings. Lord Jesus who died, glorify the King of all kings.
So exalt, lift up on high the name of Jesus. Magnify, come glorify Christ Jesus the King. Oh, Majesty, we worship your majesty. Lord, who, Jesus who died, now glorify the King of all kings. Lord Jesus who died, now glorify the King of all kings. Hallelujah. Amen. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता हूँ तेरे लिए। घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता बस तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु। सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र
पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु, तेरे लिए मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हमें ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, हा 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 हा, लेलुया, हा 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 हा, लेलुया, हा हा हा, लेलुया, हा 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 हा, लेलुया, हा हा हा, लेलुया, हा हा हा, लेलुया, हा हा, लेलुया, आमेन। पिता, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। हम सारी स्तुति, सारी प्रशंसा हम यीशु मसीह आपको देते हैं। सिर्फ तू ही है प्रभु यीशु मसीह, सिर्फ तू ही है पिता। हम सारी महिमा, सारा आदर पिता, सारा गौरव आपको देते हैं पिता। We exalt you, Father God. We exalt you. We magnify you. We give you all the glory. We give you all the honor, Lord. We give you all the power and praises to you. In Jesus' name we pray. Amen. खरोखरच परमेश्वर महान आहे आणि आपण त्या जिवंत देवाची आपण उपासना करत आहोत. The Lord has been good to us. I welcome all of you. सर्वांचं प्रभूमध्ये स्वागत आहे. And the Lord has been so good to us. आणि I believe the presence of the Lord is here. देवाची समक्षता आपल्यामध्ये आहे आणि देवाची समक्षता आपल्यामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की जे दोघे किंवा तिघे येशू म्हणतात माझ्या नावाने जमले आहेत त्यामध्ये मी आहे. आणि निश्चितच प्रभू येशू आज आपल्यामध्ये जिथे पण तुम्ही आहात प्रभू येशू आपल्यामध्ये उपस्थित आहे. गॉड इज विथ अस. हिज नेम इज इमॅन्युएल. आणि खरोखरच आपण पाहतो की उरलेले 7 दिवस आपण पाहतो हे खूप महत्त्वाचे आहेत कारण की येत्या रविवारी पेंटिकॉस्टचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपण सर्वजण हालेलुया हालेलुया कोरस गाणार आहोत आणि आपण काय करूया टाळ्या वाजूया प्रभूला गौरव देऊया. आणि येत्या रविवारी सुद्धा लॉकडाऊन संपणार आहे
अँड इट्स व्हेरी अमेझिंग टू सी. आपण पाहतो की 31 तारखेला पेंटिकॉस्टचा दिवस आहे आणि 31 तारखेला लॉकडाऊन संपणार आहे. आणि म्हणून कदाचित देवाने, मला माहीत नाही, की ह्या लॉकडाऊन संपायच्या अगोदर आपण देवाच्या सामर्थ्याने युक्त होऊन आपण या लॉकडाऊनतून बाहेर पडणार आहोत. प्रेज लॉर्ड. विदाउट द पॉवर ऑफ गॉड we should not get out of this lockdown, but with the power of God, we will be endued with power from on high. We will surely come out of our houses boldly to glorify and magnify His name. Amen. परमेश्वर चांगला आहे. आणि जर यावेळेस तुमच्याकडे पवित्रशास्त्र असतील, if you have your Bibles this morning with you, I would encourage you to please turn to Romans chapter 8. रोमकरास पत्र 8वा अध्याय आपण पाहणार आहोत. आणि या रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये आज विशेष करून आपण पाहणार आहोत पापावरती विजय कसा प्राप्त करायचा. हाऊ टू ओव्हरकम सिन. आमेन. आणि रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 8व्या अध्यायामध्ये आपण वचन नंबर 1 पासून ते आपण पाहूया की वचन नंबर 13 पर्यंत ही 13 वचनं जी आहेत ही खूप महत्त्वाची आहेत. रोमकरास पत्र 8वा अध्याय 1 ते 13. रोमन्स चॅप्टर 8 reading from verse 1 all the way to verse 13. I would encourage you to please look to the Lord in the word of God. There is therefore now no condemnation to them which are in Christ Jesus, who walk not after the flesh, but after the Spirit. For the law of the Spirit of life hath made me free from the law of sin and death. For what the law could not do, in that it was weak through the flesh, God sending His own Son in the likeness of sinful flesh, and for sin condemned sin in the flesh, that the righteousness of the law might be fulfilled in us, who walk not after the flesh, but after the Spirit. For they that are after the flesh do mind the things of the flesh, but they that are after the things of the Spirit. Number 6. For to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. Because the carnal mind is enmity against God, for it is not subject to the law of God, neither indeed can be. So then they that are in the flesh cannot please God. लक्षात घ्या, वचन नंबर 6 पासून वाचतो मी. For to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. Because the carnal mind is enmity against God, for it is not subject to the law of God, neither indeed can be. So then they that are in the flesh cannot please God, but ye are not in the flesh, but in the Spirit, if so be that the Spirit of God dwell in you. Now if any man have not the Spirit of Christ, he is none of his. And if Christ be in you, the body is dead because of sin, but the Spirit is life because of righteousness. But if the Spirit of Him that raised up Jesus from the dead dwell in you, He that raised up Christ from the dead
shall also quicken your mortal bodies by his Spirit that dwelleth in you. Therefore, brethren, we are debtors not to the flesh to live after the flesh. वचन नंबर 13, रोमकरास पत्र 8वां अध्याय. For if we live after the flesh, ye shall die. But if ye through the Spirit mortify the deeds of the body, ye shall live. ही वचन 13 परत वाचतो. For if we live after the flesh, ye shall die. But if ye through the Spirit do mortify the deeds of the body, ye shall. But if we through the Spirit do mortify the deeds of the body, ye shall live. प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी आणि महान प्रभू येशू पिता, आज तुमच्या पुनरुत्थानाच्या आत्म्याने आम्हाला प्रभू येशू सर्व बंधन, सर्व जोखड, सर्व प्रकारचे आजार तुम्ही तोडलेले आहेत. आणि पिता, आज जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीच बाप्पा. जे आत्म्याच्या प्रेरित चालतात बाप्पा, आणि प्रभू येशू बाप्पा, जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो देवाची लेकरं आहेत बाप्पा. पिता, आज आम्हाला पवित्र आत्मा चालवा, आणि बाप्पा तुमची लेकरं आणि कन्या म्हणून आम्ही हात मारतो बाप्पा. आमचं हृदय प्रफुल्लित करा, आमचं समज बुद्धी उघडा, आम्हाला वचन ऐक नसून ऐक. Father God, anoint every hearers. Going to watch it, dear children, those are watching right now. Anoint, आणि प्लीज तुमचं आणि तुमचंच करू. God has been so good to us. परमेश्वर भला है और सचमुच उस भले परमेश्वर की हम सेवा करते हैं. सबका स्वागत है. I welcome all of you from far and near, wherever you are. Greetings to you all in the name of Jesus. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आणि यावेळेस रोमकरास पत्र 8वा अध्याय हा पाहतो की हा आधी त्या काळामध्ये रोम इतकं प्रगल्भ होतं, प्रचंड होतं, आणि रोमला सर्वजण, रोमची सत्ता, रोमचं बांधकाम, रोमचे स्टेडियम्स, रोमची कुस्ती, रोमचे प्रत्येक प्रकारचे आपण पाहतो त्यांची आर्मी, रोमन सरकार त्या काळामध्ये बलाढ्य. दॅट टाइम रोम वॉज सच अ पॉवरफुल नेशन. आणि रोमच्या सत्तेमध्ये आपण पाहतो की संत पाऊल तिकडच्या संतांना हे पत्र लिहित आहे. हा तोच संत पाऊल आहे जो दमिश्काच्या रस्त्यावरती घोड्यावर बसून राजासारखा गेला, परंतु येशू ख्रिस्ताची तो हातात कदाचित एक काठी घेऊन आणि लागेल तितक्या वस्तू घेऊन तो दमिश्काश मधून एक देवाचा सेवक म्हणून बाहेर पडला. हालेलुया. संत पाऊल रस्त्यावरती तो राजा म्हणून गेला होता, ख्रिस्ती लोकांना बाहेर काढण्यासाठी, नाश करण्यासाठी. पण ज्या दिवशी त्याची मुलाखत बरोबर झाली त्यावेळेस तो एका देवाच्या सेवकाप्रमाणे लागेल तितक्याच गोष्टी घेतल्या आणि गुंडाळ्या घेऊन हा दमिश्केश्वरून अरबस्थानात निघाला आहे. आणि 3 वर्ष अरबस्थानामध्ये ह्याची परमेश्वराशी मुलाखत झाल्यानंतर पाहतो की संत पाऊल आता आपली वाटचाल यरुशलेममध्ये करत आहे. यरुशलेममध्ये का करत आहे? यरुशलेममध्ये मंदिर आहे, यरुशलेममध्ये पेत्र आहे, आणि पेत्र हा सर्व प्रेषितांमध्ये लीडर असल्यामुळे पेत्राला भेटणं हे त्याआधी अनमोल. तुम्ही जर बघितलं की हे पत्र इतकं सुंदर आहे की संत पाऊल नव्या करामध्ये जसे प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमान जगाचे तारणासाठी आहेत, परंतु मंडईच्या तारणासाठी संत पाऊलाची पत्र आहेत. आणि खरोखरच पहिल्यापासून पाऊलाची इच्छा रोम पाहायचं.
Apostle Paul had this desire that I must see Rome. And every time you see him, he tells Timothy, he tells his, I want to see Rome, I must see Rome. आणि संत पौलाला आता सर्व युरोप खंडामध्ये सेवा करण्याची अत्यंत इच्छा आहे की मला, आणि त्यांना आता एकच ध्यास आहे, मला कैसराला सुवार्ता सांगायची आहे. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, इफ यू सी की संत पौल त्यांच्या संबंध सेवेमध्ये एकदाच कोर्टात गेले. सेंट पॉल in his entire ministry just went only once in the court. आणि हे पौलाचं 6वं पत्र आहे. सेंक्रियाई मंडळीची एक ऍक्टिव्ह चर्च मेंबर होती आणि तिच्याद्वारे एका बहिणीद्वारे नव्या कराच्या मंडळीला एक नवीन वळण देण्यासाठी, सिद्धांत देण्यासाठी एका स्त्रीचा वापर परमेश्वर करत आहे. तिचं नाव फिबी आहे. आणि विचार करा, फिबी कदाचित या सर्व रोम करास पत्राच्या गुंडाळ्या कदाचित आपल्या पदरात घेऊन ती चालत प्रवास करत आहे आणि रोमच्या सर्व संतांना सिंक्रियापासून रोम पर्यंत फिबी हा प्रवास आपल्या पदराखाली लपवलेल्या एक महत्वाच्या गुंडाळ्या घेऊन आता रोमला प्रवास करत आहे. कदाचित रोमला तिने बघितलं असेल, कैसराची थाट बघितला असतील, रोमचे रस्ते बघितले असतील, पण या सर्वांपेक्षा फिबीला माहिती होतं, रथांपेक्षा, या पैशांपेक्षा, या पोझिशनपेक्षा, कैसरापेक्षा माझ्या हातात नव्या कराच्या मंडईसाठी अशा लोकांना वाचतील, जगाची उलथापालट करणारं देवाचं वचन फिबी पौलाने रोमला हदरून टाकण्यासाठी, कैसराला हदरून टाकण्यासाठी हे वचन देवाने पौलाच्या कडून फिबीच्या द्वारे रोमच्या संतांना पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपलं लिखाण सुरू करतात. लक्षात ठेवा, हे त्यांचं 6वं पत्र आहे. दिस इज अ 6th letter of Apostle Paul. We must be getting older. आता कदाचित पाहतो की संत पौल वयस्कर झालेले असतील आणि ते आपण पाहतो त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. आणि या 14 पत्रांमधून among these 14 letters which apostles and 4 New Testament prophecies. माझ्या बहिणी भावांनो, this is the one of the prominent letter Apostle Paul wrote to the Romans. और पौलुस ने, हम देखते हैं, रोम के संतों को ये खत लिखा है जिसका नाम है द एपिसल ऑफ पॉल टू द रोमन्स. माझ्या बहिणो भावांनो, रोमन्स चॅप्टर 8, रोम करास पत्र 8वा अध्याय, देवाचं वचन सांगतं. पहिलं वचन, देयर इज देअरफॉर नाउ नो कॉन्डमनेशन टू देम व्हिच आर इन क्राइस्ट जीसस हु वॉक नॉट आफ्टर द फ्लेश बट आफ्टर द स्पिरिट. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीच. आणि पाहतो, मार्गानुसारी नाही परंतु आत्म्याच्या मार्गानुसारी आहेत. Apostle Paul begins Romans chapter 8 with the word called no condemnation, and he ends Romans chapter 8 in the last verse, which is verse number, if you see, he ends with verse 39 with no separation. संत पौल 8वा अध्याय दंडाज्ञा नाहीच हेने सुरू करतात आणि 39 वचनामध्ये पाहतो, देवाच्या प्रेमापासून कोण विभक्त करू शकत नाहीच ह्याच्याने आपल्याला अंत करतात. दंडाज्ञा नाहीच पहिलं वचन, आणि शेवटचं वचन पाहतो की आम्हाला देवाच्या प्रीतीपासून कोण विभक्त करू शकत नाही. सो दिस मॉर्निंग, इफ यू आर स्ट्रगलिंग विथ, आज तुम्ही पापाशी झगडत असाल, इफ यू आर स्ट्रगलिंग विथ मेंटल इश्यूज, जर तुम्ही मानसिकरित्या स्ट्रगलिंग विथ लाईफ इश्यूज, जीवनासंबंधाने तुम्ही का सांगितल्या नसतील पण देवाला ठाऊक आहे
परंतु आज तुमच्या विजयाचा दिवस आहे. दिस इज द डे ऑफ युअर विक्टरी. गॉड हॅज नॉट कॉल्ड यू टू बी विक्टिम, यू आर विक्टोरियस. परमेश्वर म्हणून नाही, कुणाचा गुलाम म्हणून नाही, परंतु परमेश्वराने तुम्हाला विजयी जीवन देण्यासाठी आज पाचारण केलं आहे. यू आर प्रेशियस इन गॉड्स आईज. देवाच्या नजरेसमोर तुम्ही अनमोल आहात. आणि म्हणून टुडे दिस मॉर्निंग, आज या सुंदरच्या सकाळच्या वेळेस मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत की कशा प्रकारे आपण पापावरती विजय प्राप्त करू शकतो. हाऊ वी कॅन ओव्हरकम sin. Now remember, the Bible tells us, Romans chapter 8 verse 3, रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 3 मध्ये पाहतो, for what the law could not do, in that it was weak through God sending his own son, God sending his own son in the likeness of sinful, and for sin condemned sin the flesh. If you see, जर तुम्ही पाहिलं रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन नंबर, तो नियमाची पकड काय झाली होती की प्रबळ झाली, ती अशक्त पडली. The Bible tells us, for what the law could not do, in that it was weak through the flesh. Why was the law weak? In Romans chapter 8, रोमकरास पत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये वचन नंबर 3 मध्ये पाहतो की नियमांमुळे ते, if you see, because before the law came, sin was already there, and sin has completely taken over flesh, and flesh was completely obeying sin. आणि नियमाच्या पापाने पूर्ण कब्जा शरीरावरती केला होता आणि शरीर, आणि म्हणून निघणं अवघड होतं, मरण आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 3 मध्ये बी पार्ट मध्ये, God sending his own son in the life, and for sin in the flesh. देवाने माणसाच्या प्रतिरूपाचा आपला पुत्र पाठवून देहामध्ये आला आणि त्या ताबा घेऊ द्या. Allow the Holy Spirit to control mind. माझ्या बहिण भावांनो, your battle mind. युद्ध तुमच्या मनात आहे आणि हे मनातलं युद्ध जिंकण्यासाठी आम्हाला सायकॉलॉजिस्ट, सायको काउन्सिलिंग, न्यूरोलॉजिस्ट आणि पाहतो न्यूरोसर्जन आणि बऱ्याच न्यूथेटिक चॅप्टर 8 वर्स 5 पत्र 8वा अध्याय सांगतं, that are after the flesh do mind the things of the flesh, but they that are after the spirit the things of the spirit. वचन नंबर 6 बघा, for to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. वचन 7 बघा, because the carnal mind is enmity against God, for it is not subject to the law of God. Change and renew your mind. देवाचा आत्मा कशा प्रकारे आपल्या मनाचं नवीकरण करतो. माझे बहिणो भावांनो, आपण पाहतो की जेव्हा आपण देवाच्या आत्म्याला आपल्या मनाचा ताबा देतो, याचाच अर्थ देवाचा आत्मा आपल्या मनातल्या विचारांचा, आपल्या अंतःकरणातील उद्देशांचा आणि आपल्या शरीरावरच्या प्रत्येक अवयवांचा तो ताबा घ्यायला तयार आहे. I'll repeat myself, please. When you allow the Holy Spirit to control your mind, He will sure enough control your thoughts,
control your understanding, control your reasoning, control your motives, and sure, he will also member of your body. माझ्या बहिणो भावांनो, if you see, I will tell you a very small story about the prison cell in Angola. अंगोला या ठिकाणी, अंगोला हे अमेरिकेमध्ये एक गाजलेलं कारागृह आहे. Of course, Angola is a country, but the name Angola is a prison cell in the US, in a state called Louisiana. लुइसियाना मध्ये अंगोला नावाचं एक कारागृह आहे अमेरिकेमध्ये, आणि त्या कारागृहाचं वैशिष्ट्य हे आहे की त्या कारागृहामधले 90% जे माणसं आहेत त्यांना आयुष्यभर जन्मठेपची शिक्षा मिळाली आहे. 90% of people in the prison cell of Angola in Louisiana are completely lifetime imprisonment without parole. And these prisons, this prison especially, की ज्या वेळेस कुठला कैदी त्या जेलमध्ये प्रवेश करतो, असं म्हटलं जातं की त्याच्या हातात एक सुरा दिला जायचा आणि त्याला सांगायचे, जर तुला कोण मारायला आलं या सुराचा वापर कर. आणि देवाचे सेवक त्या तुरुंगात गेले आणि ते तुरुंग इतकं भयानक होतं की जमिनीवरती रक्ताचे सडे होते, भिंतीवरती रक्ताचा सडा होता, सिलिंगवरती सडे होते, आणि प्रत्येक गुन्हेगार जो होता हा खुनशी प्रकारे रागवलेला, चिडलेला असा तो प्रत्येक गुन्हेगार होता. कमिंग टू द पॉइंट इज दिस, त्या कारागृहामध्ये एक नवीन वॉर्डन आले. अ न्यू वॉर्डन केम into that prison cell. That new warden decided he wants to change the entire setup. And what he decided? That in every prison cell he will keep a Bible. Number 2, in every prison cell he will start. And number 3, and every Sunday, I hope so, he started a church service. त्या नवीन वॉर्डनने ही सुरुवात केली की प्रत्येक तुरुंगाच्या, प्रत्येक कैद्याच्या कारागृहामध्ये, सेलमध्ये एक बायबल ठेवणार. नंबर 2, बायबल स्टडी सुरू करणार. नंबर 3, रविवारचं चर्च सुरू करणार. ही घडलेली घटना आहे. आणि कालांतरानंतर पाहतो वॉर्डनने अनाउन्समेंट केली की आपण बायबल कॉलेज जेलमध्ये पार्ट टाइम सुरू करणार आहोत. आणि किती जणांची इच्छा आहे की 90% किती जणांची की त्यांना मास्टर ऑफ डिव्हिनिटी कोर्स करायचा आहे, तर त्या तुरुंगामधील 90% कैद्यांनी बायबल कॉलेजचा फॉर्म भरला. इट्स व्हेरी सरप्राइजिंगली 90% ऑफ द प्रिझनर्स फिल्ड द बायबल कॉलेज फॉर्म्स. आणि त्या 90% कैद्यांमधून जेव्हा ते 3 वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ते सर्व कैदी जे अत्यंत गहन गुन्हेगार होते, सरकार त्यांना जमीन होती, त्या गुन्हेगारांचे जीवन बदलून ते गुन्हेगार आता सर्व पाळत झाले होते. 90% of thugs who were there in the prison cell, who were there because of killing or rape or murder, these 90% of prisoners are now no more thugs, but these are pastors. आणि 90% त्या कैद्यांमध्ये, जेलमध्ये 90% कैदी पाळत बनले. माझ्या बहिणी भावांनो, ते काय बाहेर निश्चित त्या कैदेमध्ये सुद्धा त्यांना समजलं जगाने आपल्या नियमाप्रमाणे शिक्षा दिलेली आहे, परंतु या कैदेमध्ये येऊन देवाच्या वचनाने आमच्या मनाचं नवीकरण केलं आहे. हालेलुया. दिस इज the power of the gospel. This is the power of the Holy Spirit. This is the power of the word of God. हे देवाच्या वचनाचं सामर्थ्य आहे, हे देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं प्रत्येक देवाचा शब्द हा जिवंत, पवित्र आणि पाहतो कोणत्याही दुधारीपेक्षा तीक्ष्ण आहे. Even the same God
who can change the life of prisoners in Louisiana, in Angola prison cell, is there today. He can change your mind. Allow the Holy Spirit to control your mind. देवाच्या आत्म्याला आपल्या मनाचा ताबा घेऊ द्या. माझ्या बहिणी भावांनो, there are 3 kinds of voices all across the world. 3 प्रकारचे आवाज आपल्या अवतीभोवती असतात. नंबर 1, युअर सायकिक नॉईज, तुमचा मनाचा आवाज. नंबर 2, युअर इनर व्हॉइस, तुमचा आतला आवाज. नंबर 3, आपण पाहतो देवाचा आवाज. These 3 kinds of voices. Number 1, the psychic noise. Number 2, you see your inner voice. And number 3, you see God's voice. माझ्या बहिणी भावांनो, जेव्हा देवाचं वचन आपल्या आत नसतं, युअर माइंड स्टार्ट्स प्लेइंग विथ यू. तुमचं मन नाही बोलू लागतं आणि तुम्हाला वाटतं माझं मन जे बोलतं तेच बरोबर आहे. लेट मी करेक्ट यू दिस मॉर्निंग. इट इज नॉट बाय माइट नॉट बाय पॉवर बट बाय माय स्पिरिट सेड द लॉर्ड ऑफ होस्ट्स. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. म्हणून पहिली गोष्ट, देवाच्या आत्म्याला आपल्या मनाचा ताबा घेऊ द्या. मग तो ताबा तुम्ही कसा घेऊ देणार? रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. Romans chapter 12 verse 1 and 2. The Bible speaks to us, beloved, I beseech you therefore, now by the mercies of God, that you present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God, which is your reasonable service to our God. Verse 2 says, and be not conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, that ye may know what is that good and perfect and acceptable will of God. रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2. बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा. जेणेकरून देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही जाणून घ्यावे. माझ्या बहिणी भावांनो, या मनाचं युद्ध कुठला डॉक्टर नाही, न्यूरोसर्जन नाही, सायकोलॉजिस्ट नाही, सायकॅट्रिस्ट नाही, कुठल्याही प्रकारची व्यक्ती नाही, कुठला पाळक नाही, पण देवाचा आत्मा, देवाचं वचन आणि देवाचं सामर्थ्य मनाचं नवीकरण करू शकतो. नो वन कॅन चेंज युअर मोटिव्ह, नो वन कॅन चेंज युअर हार्ट, नॉट अ डॉक्टर or a psychiatrist, not a psychosurgeon or neurosurgeon or maybe anybody of psychiatrist or maybe a counselor or maybe excellent nuthetic counseling. Let me tell you, all can change your mind is the word of God, is the power of God and the Holy Spirit of God. माझ्या बहिणी भावांनो, या मनाचं नवीकरण करणं सर्वात महत्वाचं आहे. when you allow the Holy Spirit, देवाच्या आत्म्याला कार्य करून द्या. लक्षात ठेवा, तुमचा दंडाज्ञा नाही, तुम्ही आज नियंत्रण अधीन नाही, कृपेच्या अधीन आहात. यू आर नो मोर इन कॉन्डमनेशन, यू आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ एनी बॉन्डेज और एनी पर्सन, यू आर अंडर द लीडरशिप ऑफ द होली स्पिरिट. आज देवाच्या अधीनतेखाली येऊन आज मला पवित्र आत्मा घे, माझ्या मनाचं नवीकरण कर, मला वचनाचा गाभा सांग, मला वचन समजू दे. लक्षात ठेवा, जे मोठमोठे गुरुज दुसरे करीन 10 अध्याय 4, 5, 6 प्रमाणे, 2 Corinthians chapter 10 verse 4, 5 and 6, every stronghold in your mind, God is able to break it, but you have to pull them down in the name of Jesus. त्या सर्व तटबंदी बुरुजांना आज नासरेतकर येशूच्याने खाली आणि मला येशू, आज मला विश्वास आहे, माझं मन ख्रिस्ताचं मन आहे, माझ्याकडे आज ख्रिस्ताची शांती माझ्यावर राज्य करत आहे. Hallelujah to the Lamb. Amen. Allow the Holy Spirit to control your mind. Second thing before we finish up, दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या बहिणी भावांनो लक्षात घ्या. What you can do, allow the word of God to control your heart. देवाच्या वचनाला तुमच्या हृदयाचा पूर्ण ताबा घेऊ द्या. स्तोत्रसंहिता 51 मध्ये Psalms chapter 51, King David says, Thy word have I hid in my heart, that I might not sin against thee. स्तोत्रसंहिता 51 मध्ये असं वचन म्हणतं, दावीद म्हणतो, तुझे वचन माझ्या अंतःकरणात मी कोरून ठेवले आहे, की तूच विरुद्ध मी पाप करू नये. My dear brothers and sisters, the word of God has capacity to keep you away from sinning. देवाच्या वचनामध्ये क्षमता आहे की तुम्हाला पापापासून समर्थ आहे. Hallelujah. The word of God is quick
इब्री लोकास पत्र 4 अध्याय 12 वचन, देवाचं वचन म्हणतं, फॉर द वर्ड ऑफ गॉड इज क्विक अँड पॉवरफुल, शार्पर देन एनी टू-एजेड sword, piercing even to the dividing asunder of soul and spirit and of the joints and marrow, and is a discerner of the thoughts and intents of the heart. देवाचं वचन सजीव व सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे, ते मज्जा व रज्जू यांना भेदून जाणारं आणि अंतःकरणाचं भेद जाणारं देवाचं. हालेलुया. दुसरी महत्वाची गोष्ट, अलाव द वर्ड ऑफ गॉड. यू अलाव द वर्ड ऑफ गॉड टू कंट्रोल युअर हार्ट. देवाच्या वचनाला आज तुमच्या अंतःकरणात जागा घेऊ द्या. आणि बघा, जेव्हा देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात रुजलं जाईल, माझ्या बहिणी भावांनो, तेव्हा तुमचा दंडाज्ञा नाही, पापावर तुम्ही राज्य करणार नाही, मृत्यू राज्य करणार नाही, पाप राज्य करणार नाही, नियम राज्य करणार नाही. परमेश्वर तुम्हाला मृत्यूच्या सत्तेपासून सुटका देईल, पापाच्या सत्तेपासून सुटका देईल आणि नियमाच्या सत्तेपासून परमेश्वर तुम्हाला सुटका देईल. माझ्या बहिणी भावांनो, when you allow the word of God to rule in your heart, allow the word of God to control your mind, allow the word of God to take control of your motives, intentions, then you see deliverance from the domain of death, deliverance from the dominion of sin, deliverance from the demands of the law. God is willing to give you a new law, a new Lord, a new life. परमेश्वर तुम्हाला एक नवा नियम, एक नवा प्रभू, एक नवीन जीवन, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. म्हणून जे ख्रिस्तामध्ये आहेत, there is now therefore no condemnation to them who are in Christ Jesus, who walk not after the flesh but after the Lord. Very interestingly, आपण पाहतो की बऱ्याच लोकांच्या आजकालच्या युगामध्ये लोकांना जास्तीत जास्त फिजिकल आजारांपेक्षा मानसिक रुग्ण जास्ती आहेत. There are many of them, more or less than physical sickness, there are many of them who are mentally oppressed in their mind. And in these last days, या शेवटच्या दिवसांमध्ये मानसिक रुग्णावरती जास्तीत जास्त लोक बंधनात आहेत. काही लोक डिप्रेशनमध्ये आहेत, काही लोक एका थिंकिंग पॅटर्नमध्ये आहेत, काही लोक इतके गुलाम बनलेले मनाचे त्यांना समजत नाही, काही लोक निराश असतात, काही लोकांच्या मनासारखे आवाज येतात, त्यांना समजत नाही काय करायचं. माझ्या बहिणी भावांनो, देवाची इच्छा नाही की तुम्ही आज बंधनात राहावं. इट इज नॉट गॉड्स डिझायर फॉर यू टू लिव्ह इन बॉन्डेज. इट इज नॉट गॉड्स डिझायर फॉर दॅट डिमॉनिक होल्ड्स ऑन युअर माइंड. जीसस इज पॉवरफुल. येशू आज सामर्थ्यवान आहे, त्याला ताबा घेऊ द्या. अलाव द वर्ड ऑफ गॉड, रीड द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन इतकं सामर्थ्य आहे. माझ्या बहिणी भावांनो, रोमकरास पत्र 1 अध्याय, रोमन्स चॅप्टर 1, रोमकरास पत्र 1 अध्याय विशेष करून देवाचं वचन सांगतं की देवाच्या वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे की वचन नंबर 16 मध्ये, For I am not ashamed, for I am not ashamed of the gospel, for I am not ashamed of the gospel of Christ, for it is the power of God unto salvation to everyone that believeth, to the Jew first and also to the Greek. Verse 17 please. For therein is the righteousness of God revealed from faith to faith, as it is written, the just shall live by faith. माझ्या बहिणी भावांनो, संत पाऊल म्हणतात रोम 1:16-17 मध्ये, मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण तिच्यात देवाचं सामर्थ्य आहे तारणासाठी. प्रथम कुणाला? जे विश्वास होतात, प्रथम यहुद्यांना आणि त्यानंतर परराष्ट्रीयांना. आणि त्याच्यामधून देवाची धार्मिकता प्रगट झाली आहे की विश्वासापासून विश्वासापर्यंत. कारण अशा शास्त्रलेख आहे की विश्वासणारा विश्वासाने जगेल. The righteous shall live by faith. The second thing I told you, allow the word of God to control your heart. Number 1, allow the Spirit of God to control your mind. Number 2, allow the word of God to take hold
ऑफ युअर हार्ट. व्हाय युअर हार्ट? तुमचं हृदयच का? देवाचं वचन म्हणतं की माणसाचं हृदय सर्व असाध्य रोगांपेक्षा जास्ती ग्रस्त आहे. युअर हार्ट इज मच अफ्लिक्टेड दॅन एनी मोर डिसीज इन द वर्ल्ड. आणि म्हणून यहेजकेल प्रमाणे देवाचं वचन म्हणतं मी नवीन हृदय देईन. गॉड विल गिव्ह अ न्यू हार्ट. अँड व्हेन गॉड गिव्स अ न्यू हार्ट, व्हॉट इज हॅपनिंग टू यू? द वर्ड ऑफ गॉड स्टार्ट्स टेक होल्ड ऑफ युअर हार्ट. जेव्हा देवाचं वचन आपल्या हृदयाचा ताबा घेतं त्यावेळेस काय घडतं? आपल्यामध्ये विश्वास वाढतो. विश्वास कसा वाढतो? रोमन्स चॅप्टर 10 वर्स 17. रोम करासपत्र 10 अध्याय 17 वचन. देवाचं वचन म्हणतं विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने येते. फेथ कमेथ बाय हिअरिंग अँड हिअरिंग बाय द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन इतकं पॉवरफुल आहे. वेन यू अलाव द वर्ड ऑफ गॉड टू फिल युअर हार्ट, I would assure you every word which comes from your mouth will be a blessing. जेव्हा देवाचं वचन तुमच्या हृदयाचा पूर्ण ताबा घेईल त्याच्या मुखातून प्रत्येक शब्द हा आशीर्वाद ठरेल. का? म्हणून देवाचं वचन म्हणतं आउट ऑफ द अबंडन्स ऑफ युअर हार्ट युअर माउथ स्पीक्स. व्हॉट इज इन युअर हार्ट कम्स फ्रॉम युअर माउथ. जे अंतःकरणात आहे ते मुखाद्वारे बाहेर पडत आहे. नंबर 3 थिंग बिफोर वी फिनिश दिस आफ्टरनून. तिसरी महत्वाची गोष्ट आपण पाहतो. नंबर 1, देवाच्या आत्म्याला आपल्या मनाचा ताबा घेऊ. नंबर 2, देवाच्या वचनाला तुमच्या अंतःकरणात. देवाचं म्हणतं रोम करासपत्र 8 अध्याय. रोमन्स चॅप्टर 8 प्लीज वर्स 6 and verse 7. For to be carnally minded is death, but to be spiritually minded, because the carnal mind is enmity against God. For it is not subject to the law of God, neither indeed can be. Verse 8, 8 वचन बघा. So then they that are in the flesh cannot please God. So then they that are in the flesh cannot please God. So then they that are in the flesh cannot please God. The last thing and the most important thing, first we saw allow the Holy Spirit to control your mind. Second we see allow the word of God to rule your heart. And the third thing we're going to see very quickly in the word how to receive the victory. Number 3 thing is this: let the hope of Christ fill your life. ख्रिस्ताकडून जी आशा प्राप्त होते त्या आशेने आज तुमचं जीवन भरून जाऊन द्या. रोम करासपत्र 8 अध्याय वचन 33 आणि 34. रोमन्स चॅप्टर 8 verse 33 and verse 34. Who is he that condemneth? It is Christ that died, yea rather that is risen again, who is even at the right hand of God, who also maketh intercession for us. Who shall separate us from the love of Christ? Shall tribulation or distress or persecution or famine or nakedness or peril or sword? देवाचं वचन म्हणतं ख्रिस्ताचे आहेत त्याच्यावर कोण दोष देईल? आम्हाला ख्रिस्ताने, जो ख्रिस्त पित्याच्या उजावर बसलेला आहे त्याने आपल्याला दंडाण्यापासून मोकळं केलं आहे. देवाच्या प्रीतीपासून कोण विभक्त करेल? People of God, the hope which God gives you, the hope is not what the world gives. देवाची आशा ही जगाच्या आशेपेक्षा फार निराळी आहे. आपण पाहतो देवाची आशा जिवंत आहे. फर्स्ट पीटर प्लीज, पहिले पेत्र 1 अध्यायामध्ये पाहतो. फर्स्ट पीटर चॅप्टर 1, the hope which God gives us is a living hope.
that living hope, the Bible tells us in 1 Peter chapter 1, पहिले पेत्र पहिला अध्याय, आणि विशेष करून पाहतो की देवाने आम्हाला जिवंत आशा, वचन नंबर 3 मध्ये verse 3, it says, blessed be the God and the Father, blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, which according to his abundant mercy hath begotten us again unto a lively hope by the resurrection of Jesus Christ from the dead. Verse 4, to an inheritance incorruptible and undefiled, and that fadeth not away, reserved in heaven for you. Verse 3, church, तिसरं वचन पहा. Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ, which according to his abundant mercy hath begotten us again unto a lively hope by the resurrection of Jesus Christ from the dead. माझ्या बहिणो भावांनो, ही देवाची जिवंत आशा येशूच्या पुनरुत्थानामुळे आज आम्हाला मिळाली है. ये जीवित आशा जो है आपको किसी व्यक्ति से नहीं, किसी कलीसिया से नहीं, किसी उपदेश से नहीं, किसी पासवान से नहीं, आपको ये जीवित आशा यीशु मसीह के पुनरुत्थान से मिली है. यह आशा में क्या कहती है कि जिस परमेश्वर ने आपको माँ के गर्भ में पैदा होने से पहले आपको चुना है, उसका वचन कहता है वचन 2 में, पहले पेत्र पहला अध्याय दूसरा वचन, elect according to the foreknowledge of God the Father through sanctification of the Spirit unto obedience and sprinkling of the blood of Jesus Christ, grace unto you and peace be multiplied. तुम्ही देवाचे निवडलेले आहात आणि देवाने निवडलेला आहे म्हणून आज देवाने तुम्हाला पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी देवाने तुम्हाला योजला आहे. बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड गॉड हॅज चोजन यू. यू आर नॉट एन ॲक्सिडेंट, यू आर नॉट अ विक्टिम, यू आर नॉट अ स्लेव, यू आर सेट फ्री in the name of Jesus, because God has foreknowledge. In his foreknowledge God has already called you. John chapter 15, देवाचं वचन म्हणते योहान 15 मध्ये, तुम्ही मला निवडले नाही पण मी तुम्हाला निवडलं आहे व योजलं आहे तुम्ही जा आणि भरपूर फळं द्या, तुमची फळं टिकून राहून द्या. पीपल ऑफ गॉड, यू आर नॉट अ मिस्टेक. डोंट कंडेम युअरसेल्फ, डोंट पुट युअरसेल्फ डाऊन. स्वतःला दोष नका लावू, स्वतःला कबूल ना करू मला कोण मदत करणार नाही. आपली मदत मनुष्य नाही, आपली मदत संस्था नाही, आपली मदत कुठला चर्च नाही, आपली मदत जिवंत देव आहे, तो आपली मदत करणार आहे. आज देवाने इतकं प्रेम केलं आहे की देवाने तुमचं चित्र आपल्या हातावर कोरून ठेवलं आहे. गॉड लव्स यू सो मच, ही हॅज इन्स्क्राइब्ड यू ऑन द palms of his hand. People of God, why are you disquieted within me, O my soul? Hope thou in God. आज देवावरती आशा ठेवा आणि देवाला म्हणा, प्रभू तू माझी जिवंत आशा आहे. देवाचं वचन म्हणतं, संकट आणि धीराने शील क्षणे आशा उत्पन्न होते आणि आशा कधी लाजवत नाही. माझ्या बहिणो भावांनो, देवाचं वचन सांगतं, जितक्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आज तुम्ही येशूकडे नजर करा. लिफ्ट अप युअर आईज अनटू हिम अँड लुक अनटू जीसस, द ऑथर अँड फिनिशर ऑफ आवर फेथ, who for the joy that was set before him endured the cross, despising the shame, and is now sat down at the right hand of the throne of God. जिवंत आशा, आशेने आपलं जीवन भरून काढा. माझ्या बहिणो भावांनो, I met various people in my life with different occasions, with different problems. आणि बऱ्याचदा त्यांच्याशी संभाषण करत असताना पहिले 10 मिनिटं त्यांच्या संभाषण समजून येतं की त्यांच्या अंतःकरणात काय आहे. And most of the times people like to speak their heart. They keep on speaking, keep on speaking, keep on speaking. आणि त्यानंतर समजतं की यांना आशाच नाही. ह्यांना समजत नाही की हे कशावरती विश्वास होता. आणि मग माझ्या बहिणो भावांनो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात येतो, लक्षात घ्या, आपल्या जीवनात अंधकार काढण्यासाठी येशूने आम्हाला अंधारातून बाहेर काढून प्रकाशात आणलेलं आहे, आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणलेलं आहे. Dear people of God, my dear sisters, I would encourage you, allow the hope of God
to fill your life. If you're hopeless, there is a hope. His name is Jesus. If you're tired, there is a comfort. His name is Jesus. If you're crying, there is a one who will console your heart. His name is Jesus. If you feel nobody loves you, there is someone who loves you unconditionally. His name is Jesus. If you feel you're lonely, there is someone, a friend who will stick brother. His name is Jesus. अगर आपको लगता है कि मेरे साथ कोई नहीं है, ध्यान में रखिए, बाइबल कहती है यीशु मसीह हमारा दोस्त है. अगर आपको लगता है मैं मजबूर हूँ, मुझे कोई सहायता नहीं कर सकता है, बाइबल कहती है भजन संहिता 121 में, मैं अपनी आंखें पर्वत की ओर लगाऊंगा, मेरी सहायता कहाँ से आएगी? आकाश और पृथ्वी का निर्माण करने परमेश्वर, उससे मेरी सहायता आती है. अगर आपको लगता है मेरे पास शायद मैं मजबूर हूँ, मेरे पास कुछ पैसे नहीं है, मैं कुछ नहीं कर सकता, ध्यान में रखिए पैसों से कुछ नहीं हो सकता. पैसों से बढ़कर यीशु मसीह है. उसका वचन कहता है परंतु मेरा परमेश्वर अपने उस धन के अनुसार जो महिमा में यीशु मसीह के साथ है, आपकी सारी जरूरत पूरी करेगा. आप अपने आप को दोष मत दीजिए, अपने आप को मजबूर मत कहिए, अपने आप को गाली गलौज मत कीजिए, अपने आप को मत कहिए. यीशु मसीह ने आपको खाई से उठाकर आज आपको चट्टान पे खड़ा किया है. उस चट्टान का नाम यीशु मसीह है. यीशु मसीह ने आप उसको अपना मन दिया है. यीशु मसीह का आनंद आपकी ताकत है. यीशु मसीह ने आपको नए सिर से बनाया है. That's why there is no condemnation, no dominion, no domain, no demands of sin. And today you are set free. देवाचं वचन म्हणतं देवाच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करील? ना उंची, ना खोली, ना लांबी, ना रुंदी, ना भविष्यकाळ, ना वर्तमान काळ, येणाऱ्या गोष्टी, ना बले, ना ताकद, ना देवदूत आणि कुठलीही सूक्ष्म पदार्थ वस्तू देवाच्या प्रेमापासून आम्हाला विभक्त करू शकत नाही. Nothing can separate us from the love of God which is in Christ Jesus our Lord. People of God, संत पौलाला इतकी खात्री होती, ते म्हणतात मला पूर्ण खात्री आहे. For I am persuaded that neither death nor life nor angels nor principalities nor powers nor things present nor things to come nor height nor depth nor any other creature shall be able to separate us from the love of God which is in Christ Jesus our Lord. माझ्या बहिणो भावांनो, परमेश्वराच्या प्रेमापासून तुम्हाला कोण वेळ करू शकत नाही. You are called by God to transform nations. Allow the Holy Spirit to control your mind. Allow the word of God to rule your heart. Allow the hope of Christ to fill your heart, to fill your life. या तीन गोष्टी आहेत. If you are struggling with sin, let me tell you, there is a remedy for your sin. His name is Jesus. आज येशूच्या सामर्थ्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे. दुसरे करीन 10 4, 5 आणि 6, 2 कोरिन्थियन्स 10:4-5. शस्त्रे दैहिक नसून तटबंदी बुरुज जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. Is there anything too hard for God? The Bible speaks. Nothing is too hard for him. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, लक्षात ठेवा, देवाचे वचन सांगतं पापाची सत्ता माझ्यावर चालणार नाही. मी नियमशास्त्र अधीन नाही, मी कृपेच्या अधीन आहे. You keep on saying, sin shall not have dominion over me. For I am not under law, but under grace. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नवीन नियम दिला आहे. नवीन नियम काय आहे? तो नवीन नियम म्हणजे आता पापाची सत्ता माझ्यावर चालणार नाही. नवीन प्रभू, हा नवीन प्रभू कोण आहे? पवित्र आत्मा. न्यू लॉर्ड इज द होली स्पिरिट हु कंट्रोल्स आवर माइंड. इफ यू अलाव हिम, he will fill your heart with his love. The Bible speaks to us, ye shall receive power. After that, the Holy Spirit has come upon you, and ye shall be witnesses unto me in all Jerusalem, in all Judea and Samaria, and unto the uttermost parts of the earth. माझ्या बहिणो भावांनो, ज्या पवित्र आत्मा तुम्हाला येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही सर्व यरूशलेमेत, यहुदियात, शमरोनात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही एका म्हणतात तुम्ही माझे साक्षी. आणि म्हणून आज दुपारी संपवायच्या अगोदर परमेश्वराने तुम्हाला पापावरती विजय दिलेला आहे. गॉड हॅज गिवन यू विक्टरी ओव्हर सिन. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं 1 योहान 4:4 मध्ये, जो आपल्यामध्ये आहे या जगामध्ये असणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. लक्षात ठेवा,
देवाने आपल्याला जिवंताना आशा दिलेली आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय 35 ते 39 देवाचं वचन म्हणतं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? न उंची, न खोली, न लांबी, न रुंदी, न बले, न देवदूत, न भविष्यकाळच्या गोष्टी, वर्तमानकाळच्या गोष्टी, कुठली गोष्ट आम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही. नो फो कॅन डॉन्ट यू, नो फिअर कॅन हॉन्ट यू. माझ्या बहिणी भावांनो, कुठला शत्रू तुमच्या चढाई करू शकत नाही आणि कुठली भीती तुम्हाला घाबरू शकत नाही. यू आर अंडर द कंट्रोल ऑफ द होली स्पिरिट. देवाच्या आत्म्याला मला पवित्र आत्मा, आज मी तुझ्या नियंत्रणाखाली येतो. आय कम अंडर युअर कंट्रोल अँड सी, नॉट टुडे, नॉट टुमॉरो, इन द कमिंग डेज यू विल सी अ न्यू चेंज विथ द होली स्पिरिट विल डू इन युअर लाईफ. का जे आज समजणार नाही, उद्या कळणार नाही, पण जर तुम्ही देवाच्या आत्म्याला आपल्या मनाचा ताबा दिला तर निश्चित चांगल्या विचारांची उकळी आज दुपारपासून परमेश्वर तुमच्या अंतःकरणात फोडायला सुरुवात करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून माझ्या बहिणो भावांनो, आपण आज 3 गोष्टी पाहिल्या की पापावरती विजय कसा प्राप्त करायचा. नंबर 1, देवाच्या आत्म्याला तुमच्या मनाचा ताबा द्या. नंबर 2, देवाच्या वचनाला तुमच्या अंतःकरणाने भरून जाऊन द्या. नंबर 3, तुम्ही काय करा, देवाची जिवंत आशेने आपलं जीवन भरून जाऊन द्या. देवाचं वचन म्हणतं, अहो कष्ट भाराक्रांत हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. माझ्या बहिणो भावांनो, शायद कुछ भी होने दो, शायद आपके पड़ोसी नहीं जानते, आपके घर वाले नहीं जानते, आपके पति नहीं जानते, आपकी बीवी नहीं जानती, आपके बच्चे नहीं जानते, पर परमेश्वर जानता है. आज आपकी बीमारी का इलाज शायद दुनिया में नहीं होगा, और यीशु मसीह के पास निश्चित आपकी बीमारी का इलाज है. और इस बीमारी का इलाज क्या है? परमेश्वर का वचन. आज क्यों ना परमेश्वर के वचन को एक नए सिर से पढ़िए और दिल से कहिए, यीशु मसीह आज तेरे वचन को मेरे दिल के हर एक कमरे में आज मैं जगह देता हूँ. और देखिए आने वाले दिनों में परमेश्वर तुमसे वचनों के द्वारा कैसे बातें करेगा. अपने मन को पवित्र आत्मा के अधीन कीजिए और पवित्र आत्मा को कहिए, पवित्र आत्मा मैं मेरे मन को तेरे नियंत्रण के नीचे लाता हूँ. और आज परमेश्वर की आशा जो हमें शर्मिंदा नहीं करती, उस आशा को दिल से कहिए, परमेश्वर मुझे विश्वास है कि जितनों ने तेरी ओर देखा वे कभी फज्जित नहीं हुए और शर्मिंदा नहीं हुए. आज परमेश्वर आपको गिरने नहीं देगा, हम गिरने से बचाने के लिए यीशु मसीह आया है. आज परमेश्वर आपको डांटता नहीं है. गॉड इज नॉट एंग्री विथ यू, गॉड इज नॉट गोइंग टू कर्स यू, ही लव्स यू. परमेश्वर तुम्हाला शाप देणे आला नाही, तो चिडल्यानंतरती परमेश्वराने आधी अनंत कालची प्रीती केली आहे. म्हणून पापाची सत्ता, नियमांचं राज्य आणि सवयींचा गुलाम या सर्वांपासून येशूने आम्हाला सुटका दिली आहे. त्याचं वचन सांगतं, ज्याला पुत्राने मोकळा केला आहे तो मोकळा जायला आहे. सो दिस आफ्टरनून अलाउ गॉड टू टच युअर हार्ट, अलाउ गॉड टू हील योर हार्ट, टू हील योर माइंड, टू हील योर वुंड्स इन योर हार्ट. आपके दिल के घावों को चंगा करने के लिए आज परमेश्वर की आत्मा को कहिए, डियर होली स्पिरिट, हील द वुंड्स ऑफ माय हार्ट, हील द वुंड्स ऑफ माय माइंड. आई आस्क फॉर अ न्यू हार्ट, अ न्यू माइंड, अ चेंज लाइफ. और देखिए पवित्र आत्मा आपके जीवन में एक बड़ा कार्य करने वाला है. लेट्स प्रे. प्रार्थना करूया. आपण डोळे बंद करूया. प्रभूला हाक मारूया. प्रभूला म्हणूया, पवित्र आत्मा आज तुम्ही या. आमच्या तोंडचे शब्द, आमच्या मनचे विचार तुम्हाला मान्य असू द्या. Father God, I pray this afternoon for everyone who is watching, everyone who is listening, who will be listening, who will be watching. Father, in Jesus' name I pray for them. पिताजी प्रार्थना करतो, जे बघत आहेत, जे ऐकणार आहेत, ऐकून काही वेळा तर पाहणार आहेत, प्रभू येशू अशा सर्वांसाठी मी आज विनंती करतो.
युद्धाची शस्त्रे दैहिक नसून ती देवाच्या द्वारे तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या द्वारे समर्थ आहे. ते तर्क वितर्क देवविषयकावरून उंच उभारलेले बुरुज खाली पाडण्यास समर्थ आहे. आणि आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून मान लावून ख्रिस्ताच्या अधीन आणतो. पिता, आज आमच्यामध्ये आज जे यांच्या मानसिक त्रास आहे प्रभू येशू बाप्पा, दे आर स्ट्रगलिंग डिअर जीसस, या क्षणी त्यांना स्पर्श करा बाप्पा. आमेन. पवित्र आत्मा आज त्यांचा ताबा घ्या बाप्पा. आज तुम्ही म्हणा पवित्र आत्मा ये, माझ्या मनाचा ताबा घे, माझ्या प्राणांचा ताबा घे, माझ्या आत्म्याचा, माझ्या ताबा घे बाप्पा. पवित्र आत्मा या, माझ्या बहिणीबांच्या मनांचा, प्राणांचा, आत्म्याचा, शरीर ताबा घ्या बाप्पा. माझ्या पण प्राण, आत्मा, मनचा ताबा घ्या बाप्पा. प्रभू येशू, आज तुमचं वचन तरी वाचू नये, पण वाचता असताना तुमचं वचन त्या हृदयामध्ये रुजून जाऊ बाप्पा. दॅट वर्ड बी सेटल इन देअर हार्ट डिअर जीसस. आणि चांगले विचार आणि आमच्या येऊ दे बाप्पा. प्रभू येशू, ज्या आमच्यामध्ये सवयीचे गुलाम आहेत, आज प्रत्येक सवयी तोडण्याने बाप्पा तुमचं नाव श्रेष्ठ आहे बाप्पा. आपलं वचन सांगतं, याकरिता देवाने त्याला सर्व नाम उच्च नाव दिले. यात हेतू हा की येशूच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा, स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली, आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. देव पित्याला गौरव वाटे बाप्पा. फादर, इन जीसस नेम, आज प्रत्येक मानसी विकार तोडा प्रभू येशू बाप्पा. त्यांना सुटका द्या बाप्पा. आणि आज बाप्पा ज्याही गुलामगिरीमध्ये आहे बाप्पा, sin shall not have dominion over you, for you are not under law but under grace. पापाची सत्ता तुम्ही चालणार नाही, तुम्ही नियमांचा नाही, पण कृपेच्या अधीन आहात. प्रभू येशू, आज जिवंत आशा त्यांना भरून जाण्या. जे निराश आहेत त्यांना आशा द्या बाप्पा. ज्यांना समजत नाही बाप्पा कुठला मार्ग घ्यावा, आज त्यांना क्लॅरिटी द्या बाप्पा. प्रभू, त्यांना समजून द्या बाप्पा की कुठला मार्ग पत्करावा. लॉर्ड, help them to make right choices, make a right decision, Father God. And Father, we pray, oh Lord, equip us, gird us with your strength. Father God, let that balm of Gilead flow in us here, Jesus. And Father, we pray those sick in bodies, heal them now. Pastor James ने उत्तम आरोग्य द्या बाप्पा. आणि सर्व गौरव तुम्ही घ्या. पवित्र आत्मा आज सर्व उतरून आहे बाप्पा. सर्व आदर, महिमा, गौरव तुम्हाला बाप्पा. पिता, आजपासून आम्हाला तुम्हाला सन्मार्ग नाही बाप्पा. You are our new Lord, dear Holy Ghost. Please come and live inside us. येशूच्या नावाने मागतो, प्लीज तुम्ही ऐका. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग अस टुडे. प्रभूंना आशीर्वाद देऊ. हा पेंटिकॉस्टचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपण प्रत्येकजण की दुपारी 12 वाजता आपण, मी तुम्हाला टाईम सांगेल, त्या टायमाला बरोबर आपण हालेलुया हालेलुया गजर करणार आहोत आणि आपण गीत गाऊन प्रभूला महिमा देणार आहोत. आणि लक्षात ठेवा, वी आर फास्टिंग फॉर 10 days. आपण मागील 10 दिवसापासून उपास पालना करत आहोत. उपास सुरू आलेले आहेत. तुम्ही जॉईन करू शकता उपासामध्ये. आणि हा उपास जो आहे विशेष करून कशासाठी आहे की देवाच्या आत्म्याने आम्हाला परिपूर्ण भरून जायचं आहे. नंबर 2, की जे व्हायरस आलेलं आहे त्याचं वॅक्सिन म्हणजेच देवाचं वचन आहे, ते आरोग्य देणारच. नंबर 3, जे महाराष्ट्रामध्ये आकडे वाढत आहेत ते आकडे, मला विश्वास आहे 31 मे नंतर ते आकडे कमी होतील. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात पावसाळ्यात काय होणार, पावसाळ्यात काहीच होणार नाही. पावसाळा एकदम चांगला जाणार. कुणाला मलेरिया, डिप्टेरिया, फायलेरिया कुठल्याही आजार होणार नाही. आणि निश्चित करोना व्हायरस जास्ती प्रादुर्भाव वाढणार नाही, कारण की विश्वासणारे प्रार्थना करत आहेत. द प्रेयर ऑफ रायचियस मॅन अवेलेथ मच. आणि मला विश्वास आहे भारताची उन्नती, महाराष्ट्राची प्रगती, मुंबईची प्रगती येशू आजपासून करणार आहे. गॉड ब्लेस यू ऑल. गॉड हॅज गिव्हन विक्ट्री ओव्हर सिन. रिमेंबर, allow the Holy Spirit to control your mind. Allow the word of God to rule in your heart. Number 3, allow the hope of God to fill your life. God bless you and have a nice day. Bye bye.